और पहली गेंद के ऊपर शंकर पारेंगे ने प्रवीण भोईर को आसमान दिखाया। दिन के उजाले में रात के तारे नजर आए। नंबर 6 डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। तो पहली गेंद के ऊपर इरादा जाहिर करते हुए शंकर पारेंगे। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद ऊपरी हिस्से पर गेंद लगी। शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से खेला। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। लगातार दूसरा स्कोरिंग शॉट। रीच खेल रही है बगैर नुकसान 10 रन शुरुआती 2 गेंदों के ऊपर। तो तमाम मेहमानों का, तमाम क्रिकेट चाहने वालों का स्वागत हम जरूर करेंगे। उमेश जी गायकवाड़ ऑर्गेनाइज बाय सांसद ट्रॉफी 2022 संसद रत्न पुरस्कार प्राप्त अप्पा साहब बारणे, इनके जन्मदिन के अवसर पर इस ट्रॉफी को ऑर्गेनाइज किया जा चुका है। और इस ट्रॉफी में ढेर सारी शुभकामनाएं भी आ रही है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन 3 गेंदों में, 3 गेंदों में 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अच्छी शुरुआत हो चुकी है रीच की। खास तौर से शंकर पारेंगे ने अपना तीसरा नेत्र खोला है। जिस अंदाज से उन्होंने आक्रमण किया है प्रवीण भोईर के ऊपर, उस आक्रमण को मद्देनजर रखते हुए काफी बड़ा टोटल बना सकती है रीच टीम। शॉर्ट ऑफ लेन गेंद और ये बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, अंपायर की उंगली उठी और ये आउट। तो नेट नंबर 3 की पोजीशन पर वैभव मैदान के अंदर जा रहे हैं गणेश का साथ देने के लिए। शंकर ने अपना काम पूरा किया है, ऐसा नहीं है, उन्होंने अच्छी शुरुआत दी है। 4 ओवर के मैच में शुरुआती 3 गेंदों में 12 रन लेकर वो आ चुके हैं। दुर्भाग्यवश गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया। गेंद शॉर्ट फाइन लेग पर चली गई। पहला विकेट मिला प्रवीण भोईर को। चुकंदे का इस्तेमाल किया था उन्होंने। शॉर्ट ऑफ लेन गेंद जो तेज तर्रार डाली थी वहां पर उन्हें सफलता हासिल हुई। विकेट निकाला उन्होंने शंकर पारेंगे का। वैभव अब होंगे स्ट्राइकर। इन पे इस ओवर की करेंगे 5वीं गेंद। प्रवीण भोईर राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ज्यादा शॉर्ट ऑफ लेन गेंदों का इस्तेमाल हो रहा है। लगातार दूसरी विकेट मिलती हुई यहां पर वैभव के पारी का अंत। अब इस ओवर की आखिरी गेंद होगी हैट्रिक बॉल। प्रतियोगिता में हो चुकी प्रशांत झिंगे वड़ौली वड़गांव जिन्होंने विकेट हैट्रिक हासिल की, और अजय लोते जिन्होंने मेडन प्लस 5 विकेटें निकाली थी एक ओवर में। तो मनीष कोकम्बे आ चुके हैं मैदान जंग में, लेकिन इन दोनों को एक लड़ना होगा, संघर्ष करना होगा अपनी रीस टीम के लिए, क्योंकि एक साझेदारी की अब जरूरत है। 2 विकेटें पहले ही ओवर में खो चुकी है। हैट्रिक बॉल पे है गेंदबाज प्रवीण भोईर। शुरुआती 3 गेंदों में 12 देने के बाद 2 विकेटें उन्होंने लगातार निकाली, वापसी दिलाई अपनी टीम भाताड़ को। प्रवीण भोईर स्लोअर वन की थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला। रनआउट का खतरा, 1 रन जरूर मिला। 13 रन पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 2 विकेटों के नुकसान पर। रीस पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद।
इंडियन बर्गरचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला इंडियन बर्गर अर्थातच एक वडापावचा स्टॉल आहे. भाऊ पोळेकर वडापाव स्टॉल. तर या पोळेकर ब्रदरच्या स्टॉलला भेट द्यायला विसरू नका. आत्ताच मी एका मित्राला विचारलं की वडापाव कसा आहे. त्याने सांगितलं छान आहे आणि आत्तापर्यंत त्यांची सेलिंग झाली आहे ती 457 वडापावांची. म्हणजे 500ला फक्त 43 कमी आहेत. तर 43 पटकन खाऊन घ्या म्हणजे त्यांचा आकडा 500 वर जाईल. तो गेंदबाज जयेश भोईर. हाँ अगला मैच जरूर मैं कहना चाहूंगा तुषार और मुझे एक मैच करने के लिए जाना है सावरोली में. तो दोनों को आपको करना होगा अगला मैच. मनीष वहां पर हमारे सभी दोस्त भी इंतजार कर रहे हैं कि एक आध मैच वहां पे बोलना ही चाहिए. लेकिन यहां पे देखिए गेंदबाजी में परिवर्तन भाताड़ की तरफ से. जयेश भोईर गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए कुल टोटल 13 रन 2 विकेटों के नुकसान पर. गणेश पारेंगे और मनीष को अब इस पारी को संभालना होगा. 18 गेंदों का खेल इस सत्र का शेष बचा हुआ है. अविनाश पालंडे लाइव इस मैच को देख रहे हैं. एक जमाने का रिवर्स का बादशाह. उन्होंने शुभकामनाएं भेजी है उमेश जी गायकवाड़ के इस प्रतियोगिता के लिए. ये गेंद अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. रफ्तार बहुत ज्यादा है इस गेंदबाज की गेंदों में लेकिन लाइन पे रखना जरूरी है. देखिए आपकी रफ्तार कितनी ज्यादा तेज है इसके बजाय आपकी लाइन कितनी अच्छी है. ग्लेन मैकग्राथ और ब्रेडली में इसी बात की होड़ लगी रहती थी कि नियंत्रण किस गेंदबाज के पास ज्यादा है. तो कई लोगों ने कहा ग्लेन मैकग्राथ के पास उतनी ज्यादा रफ्तार नहीं थी ब्रेटली की तरह. लेकिन जो लाइन और लेंथ थी गेंदबाज मैकग्राथ की और जो एकाग्रता थी गेंदबाजी में एक ही लाइन पे डालना और बल्लेबाज को गलतियां करने पर मजबूर करना वो वाकई काबिल तारीफ था. देखिए भाताड़ के उप सरपंच साहब यहाँ पर बैठे हुए हैं. हमारे अजीज दोस्त हैं चंद्रकांत भोईर भी जो सरपंच रह चुके हैं अपने गांव की सपोर्ट के लिए यहां पर आ चुके हैं. क्रिकेट देखिए अब जो सपोर्ट करने आते हैं उनके भी अस्तित्व की लड़ाई होती है. जब दूसरे गांव के सपोर्टर्स उनके चेहरे देखे जाते हैं हार और जीत के बाद ये उनके भी अस्तित्व की लड़ाई होती है. सपोर्टर्स के लिए भी खिलाड़ियों को खेलना पड़ता है. ये अक्रॉस लाइन खेलने की कोशिश महज ऑन साइड के ऊपर मारने की कोशिश की. ऐसा नहीं होना चाहिए. फुटवर्क का इस्तेमाल होना चाहिए. बगैर फुटवर्क का एक ही खिलाड़ी सफल साबित हुआ है इंटरनेशनल क्रिकेट में वीरेंद्र सहवाग. बाकी मुझे नहीं लगता कि पैरों के हिलाए बगैर कोई खिलाड़ी सफल हुआ हो क्रिकेट में. देखिए वकील साहब यहां पर बैठे हुए हैं. ढेर सारे इनाम उन्होंने दिए. मैन ऑफ द सीरीज के लिए बेस्ट बैट्समैन ट्रॉफी दी है. बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर के लिए कूलर दिए हुए दानशूर दाता है. वो ये जानते हैं कि कोर्ट में उन्हें भी कभी कभी चालाकी करनी पड़ती है. शब्दों के जंजाल में जज को फांसना पड़ता है किसी केस को जीतने के लिए. उसी तरह बल्लेबाजों को अगर रन बनाने हैं तो अपने बल्ले के स्ट्रोक से गेंदबाजों के गेंदों को फांसना होगा. तब जाके रिजल्ट निकलेगा पॉजिटिव जो आप चाहते हैं. हाँ ये देखिए अब लाइन पे आए. मिडिल स्टंप पे गेंद थी. लॉग ऑफ के ऊपर खेला. सिंगल मिला. सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 16 रन. ओवर नंबर दूसरा. इंडियन बर्गर बड़ा पाव पोड़ेकर ब्रदर्स काफी अच्छा दे रहे हैं. इनके बड़े का टेस्ट मैंने कल शाम को लिया था. काफी अच्छा टेस्ट है जो असं म्हणतात ना की चवीने खाणार त्याला पोळेकर देणार. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. और ये गणेश पारेंगे के बल्ले से निकला फाइन लेग बाउंड्री के बाहर. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद के ऊपर संदीप गायकवाड़ का इशारा होता होगा 6 रनों का. लहर लेकिन इस
मंच पे मैं देख रहा हूं किसी भी चीज के लिए राजनीति नहीं हो रही है। भले ही ये सांसद ट्रॉफी हो 2022 और श्रीरंग उर्फ अप्पा भारने संसद रत्न पुरस्कार प्राप्त सांसद शिवसेना के हो, लेकिन 2 दिन से मैं यहाँ पे हूँ, मुझे ऐसे किसी भी वक्त लगा नहीं है कि किसी राजनीतिक दल की ये प्रतियोगिता है। सभी राजनीतिक दलों के लोगों का यहाँ पर सम्मान किया गया। सभी उच्च शिक्षित लोग यहाँ पर पेशे से वकील हमें नजर आ रहे हैं, डॉक्टर नजर आ रहे हैं, यानी कि सभी को एक समान ले जाने वाला प्रोग्राम। और इसीलिए जय हनुमान कुंभेवली के मित्र मंडल ने उमेश गायकवाड़ को साथ दिया, ना कि उनकी पार्टी को, ना कि उनके राजनीतिक दल को। उमेश गायकवाड़ की छवि को उन्होंने साथ दिया। एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ 23 पर आता हुआ टोटल। इंडियन बर्गर वड़ा पाव पोड़ेकर ब्रदर्स का वड़ा पाव का आस्वाद लेते हुए हमारे स्कोरर नरेश दड़वी। लेकिन 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 23 रन। 23 पानी लेकर जाइए। इंटरनेट की सुविधा के बगैर डब्ल्यूटीसी भी अपना काम नहीं करवा दी। तो विपुल जी पाटिल जिन्होंने हमारे लिए इंटरनेट मुहैया किया है, उनका मैं दिल से शुक्रगुजार हूं। विपुल पाटिल, आपका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं। लेकिन 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 23 रन। 11.5 के औसत से ये रन आ चुके हैं। तो गेंदबाज महेश भोईर गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, इसके बाद यहां से जीतने वाली टीम सीधा खेलेगी जाम्बिवली के साथ। तीसरा ओवर लेकर आ रहे हैं भादाण की तरफ से गेंदबाज महेश भोईर। गणेश पारेंगे के लिए बाएं हाथ के बल्लेबाज। राइट आर्म राउंड द विकेट, तेज डाली गई थी गेंद, थी आउटसाइड ऑफ स्टंप। यहां पे रनआउट का खतरा और ये आउट। देखिए, इंसान काम किस लिए करता है? पापी पेट के लिए। अगर उस पापी पेट का समाधान ना हो तो उस काम करने में कोई मजा नहीं आता। और वही इस ऑर्गेनाइजेशन में जितने भी लोग काम कर रहे हैं, इसके जो ऑर्गेनाइज किया है सांसद ट्रॉफी 2022, सभी लोग जो इसे बेहतरीन बनाने के लिए काम कर रहे हैं, उनके पेट की पूजा की व्यवस्था की है केदार गायकवाड़। सुबह का नाश्ता और दोपहर और शाम का खाना। एक और विकेट का पतन यहां पर गणेश पारेंगे के बारी गेंद रीस यहां पे संकट पे आती हुई। ओवर नंबर 3 जो अच्छा डाला जा रहा है। टीम महेश भोईर जो भाताड़ के गेंदबाज हैं, काफी बढ़िया कर रहे हैं अपनी टीम के लिए।
जे प्रेक्षक बसलेत ना त्यांनी सांभाळून बसा. काल असाच अपघात घडला होता. अपघात घडला आणि कन्फ्युजन झालं. गैरसमज निर्माण झाले काल त्या एका बांधामुळे. म्हणजे तो बांध ठरला शकुनी. तो चलिए मैच की तरफ चलेंगे. थोड़ा सा हंसी मजाक भी होना चाहिए था. संदीप गायकवाड़ ने कल कहा मुझसे कि आप लोगों को हंसाने का काम नहीं कर रहे हो. जो हमारे अंपायर हैं, देखिए क्या गेंदबाजी हो रही है. बहुत ही बढ़िया रफ्तार के राजा महेश भोईर. कल तड़ेगावाड़ी सुपर 4 में जा चुकी है. देखिए तड़ेगावाड़ी किरण मांडे के नेतृत्व में क्या खेल रही थी. शार्दुल और उनके सभी साथी. और यकीन बोल्ड एक और विकेट का पतन. रीस की गाड़ी वहीं पे थमती हुई 23 पे. ये देखिए ये डेट ही ऐसी है कि कई जगहों पे टूर्नामेंट शुरू है आज की तारीख में 12 और 13. जो शनिवार और रविवार ये जो है पाली में भी हमारे जो मित्र थे मिलिंद शेड़के साहब, उनका टूर्नामेंट हमें कैंसिल करना पड़ा इस टूर्नामेंट की वजह से. ये देखिए गेंद हवा में कैच होने की संभावना. क्या गेंदबाजी की है इस बंदे ने टीम भाताड़ के लिए. तारीफ काबिल महेश भोईर. ज्वाइन हो चुके हैं. तुषार धुमाल कहां पे है? एक भी रन नहीं दिया. कल जिस तरह से विकेट हैट्रिक मेडन ओवर किया था अजय लोते ने, क्या वैसा ही होगा? परसों शायद ये हुआ था कारनामा. सेमीफाइनल में वो कारनामा हुआ था. मेडन ओवर के द्वार पर, हैट्रिक के द्वार पर. इससे अच्छी उपलब्धि क्या हो सकती है गेंदबाज के लिए मनीष. 23 पे गाड़ी अटकी हुई है पिछली 5 गेंदों से. और ये देखिए मुकेश के पास वो क्षमता थी. गेंद फाइनल बाउंड्री के बाहर. 4 रन. 23 और 4 बने 27. 3 ओवर के खेल की हुई है समाप्ति. तो जब मैंने बात की तो उन्होंने कहा कि उद्घाटन समारोह में शरीक हुए थे पिंपरी चिंचवड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन के कारपोरेटर पार्षद नीलेश दादा बारने. और उन्होंने, मैंने सुना भी था उनके भाषण में कि उन्होंने कहा था कि यहां पर हम आते हैं एक ऑर्गेनाइज की गई टूर्नामेंट्स देखते हैं अच्छी, जो करजत रायगढ़ जैसे क्रिकेट में एक अच्छा युग माना जाता है, पंडहरी माना जाता है जैसे क्रिकेट का, उन्होंने कहा था. और सम्राट प्रीमियर लीग का ऑर्गेनाइज उन्होंने किया था यहाँ के ही टूर्नामेंट्स को देखते हुए आगे जाके. ये इस टूर्नामेंट की उपलब्धि है. देखिए उमेश जी गायकवाड़ साहब भी अगले साल में क्या नया होगा इसकी उद्घोषणा 4 बजे होने वाली है. अगले साल में प्राइज कहाँ किस तरह का होगा, मैन ऑफ द सीरीज के लिए क्या होगा,
खास तौर से इस ग्राउंड को किस तरह से सजाया जाएगा, ये सब चीजें शाम 4 बजे बाद हम जरूर आपको बताएंगे। लेकिन ये जरूरत थी आरसी सीरीज की और उस जरूरत को पूरा किया इस रण वांकुरे ने। दत्ता ने मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। तो हमारे अजीज दोस्त अक्षय पिंगले, इनका जन्मदिन है आज। घोड़ीवली के हमारे दोस्त, उनको हम जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे सांसद ट्रॉफी के माध्यम से, हमारे कमेंट्री बॉक्स के माध्यम से। इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर उमेश जी गायकवाड़, इनकी तरफ से भी हम उन्हें अक्षय पिंगले को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं जरूर देंगे। फिलहाल 1 रन मिलता हुआ और इस 1 रन के साथ टीम का टोटल 34 रन स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। लेकिन मुकेश के पास वो क्षमता है इस ओवर में बड़ा बनाने की। हमेशा रीस के लिए मध्य क्रम में आकर तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन मुकेश ने मारने की कोशिश जरूर की थी। विकेट मिला टीम भाताड़ को। सपोर्ट में देखिए, सपोर्ट में भाताड़ के सपोर्ट में उनके भूतपूर्व सरपंच जो है यहाँ के भाताड़ के उप सरपंच भी यहाँ पर आ चुके हैं। ग्रामीण क्रिकेट आजकल काफी आगे जा चुका है। ग्रामीण क्रिकेट में पहले कम सपोर्ट मिलता था, लेकिन आजकल सभी गांव के लोग अपने अपने खिलाड़ियों के सपोर्ट में मैदानी जंग में शरीक होने के लिए जाते हैं। जब भी मैं कुंभिवली का मैच देखता हूं, ढेर सारे सपोर्टर्स मुझे कुंभिवली के नजर आते हैं। सावरोली के मैदान पर मैंने देखा था कुंभिवली के ढेर सारे सपोर्टर्स डे नाइट प्रतियोगिता में। और जो आने वाले दिनों में सावरोली में प्रतियोगिता होने वाली है, वहां पर भी कुंभिवली खेलने वाली है, तो यकीनन वहां पर भी हम देखेंगे कुंभिवली के सपोर्टर्स को। टीम का टोटल 36। चलिए एक मारी है, 42 होगा। इरादा कीजिए पक्का, गेंदबाज को दीजिए धक्का, ऐसा लगाइए छक्का कि गेंदबाज हो हक्का बक्का। यह व्हाइट बॉल का इशारा हुआ संदीप गायकवाड़ सर का, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। और यह व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये ऊंचा जरूर खेला है, गेंद हवा में, क्या छोड़ने की संभावना, आसान सा क्या छोड़ा, क्या मिलेगा नंबर दूसरा, लेकिन 1 ही रन पूरा हुआ। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं अब तक। नंबर 10 की पोजीशन पर आ चुके हैं संदीप। टोटल बन चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 39। एक फाइटिंग टोटल जरूर है रीस के पास। जिस फाइटिंग टोटल की उन्हें जरूरत थी वो फाइटिंग टोटल मिल चुका है। ये शॉर्ट ऑफ गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा देखिए संदीप गायकवाड़ का। मजेदार अंपायरिंग हो रही है, थोड़ा सा एंटरटेन हो रहा है दर्शकों का उनके द्वारा। आने वाले दिनों में कई अच्छी प्रतियोगिताएं आ रही है। सुधागढ़ प्रीमियर लीग नजदीक आ रही है। अवधेश 11 सावरोली की प्रतियोगिता भी नजदीक आ रही है। ऐसी कई प्रतियोगिता, राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष अंकित जी साखरे, इनकी भी प्रतियोगिता प्रतीक्षा में खड़ी है। मंगेश जी पाटिल खानाव, इनकी भी प्रतियोगिता प्रतीक्षा में है। ऐसी कई अच्छी प्रतियोगिता आने वाले दिनों में इस विभाग में होने वाली है। ये प्रतियोगिता भी अगले साल, यहाँ इस साल तो अच्छी ऑर्गेनाइज की गई है,
लेकिन इससे भी बेहतरीन क्रिकेट का कारवां इसी शान शौकत के साथ अगले साल लोगों के सामने जब पेश होगा 2023 में सांसद ट्रॉफी, तो कुछ अलग करने की सोच मन में लिए उमेश गायकवाड़ इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज करेंगे। शाम 4 बजे हम जरूर आपसे बात करेंगे उस बारे में, लेकिन फिलहाल टोटल आ चुका स्कोरबोर्ड के ऊपर 41 और जीत के लिए 42 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे या बसले मला हे दत्त गुरु दिसले। स्पर्धेचा शेवटचा दिवस याचसाठी केला होता ठास की शेवटचा क्षण हा गोड व्हावा, ऐसा देह लाभावा की देहाचे चंदन व्हावा, ऐसा देह लाभावा की देहाचे चंदन व्हावा। आयुष्य जरी संपले असले तरी सुगंध मात्र नेहमी दरवळत राहावा, आणि जरी या मॅच आज जरी संपल्या तरी या मॅचचा सुगंध हा पुढच्या वर्षीच्या मॅच येईपर्यंत हा सुगंध जसाच्या तसा दरवळत राहावा, यासाठी भरवण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहायला। आणि प्रवीण दुगाडे यांनी जरूर अनाउन्समेंट केली आहे की 4 वाजता उमेशजी गायकवाड सर या स्पर्धेचं पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये काय काय घडणार आहे ते या ठिकाणी अनाउन्सिंग जरूर होणार आहे। अगदी त्यांच्यासोबत देखील आल्या चर्चा झाली आमची, त्यांनी देखील आम्हाला हीच माहिती दिली की अगदी दुपारच्या सत्रामध्ये चर्चा करायची या स्पर्धेमध्ये आपल्याला ही पुढच्या वर्षी स्पर्धा कशी अव्वल दर्जावर आपल्याला नेऊन ठेवता येईल, हे कसं खासदार चषक जे उमेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला कशी एकदम दिग्गज लेवलवरती नेऊन ठेवता येईल याचे प्रयत्न त्यांच्याकडून पुढच्या वर्षी म्हटलं तर त्यांची तयारी जरूर चालू केली जाईल। पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये बरेच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हटलं तर खालापूर तालुक्यामधली त्यांची नामांकित क्रमांकावर जाण्यासाठी त्यांनी केलेला हा अट्टहास आपण पाहत आहे, आणि अट्टहासाची त्यांनी केलेली ही सुरुवात आपण पाहत आहे। या स्पर्धेचं आपण पाहाल उद्घाटन देखील आपण पाहिलं की 10 तारखेला झालं, आणि आजचे शेवटचा दिवस या स्पर्धेमधील शेवटच्या दिवसातील आपण पाहाल पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर येते। एकीकडे आपण पाहाल की भातान संघ आहे, तर दुसरीकडे आपण पाहाल की रिस संघ जो शंकर पारिंग यांच्या नावाने बऱ्याचदा ओळखला जातो, आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे रिसगावचा, ज्या खेळाडूने बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या आहेत ह्या आधी। त्याचबरोबर त्यांच्या समवेत गणेश पारिंगे, दोघेही बंधुराज आहेत, चांगले खेळाडू आहेत, दोघांच्या नावाने या संघाची ओळख देखील आहे। रिच संघ म्हटलं की जरूर आठवण येते शंकरदादांची। त्याचबरोबर आमचे अरुणजी पारिंगेंची देखील आठवण येते की जे टेनिस क्रिकेटचे ऑपरेटर आहेत खऱ्या अर्थानं। चला मॅचला स्टार्ट करा। 24 चेंडू 42 धावसंख्येची गरज असणारे चांगले मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजच्या दिवसामध्ये आपण पहा यश मालकर आहेत, त्याचबरोबर तुषारजी धुमाल सर आहेत, त्याचबरोबर हिंदीचा गोड आवाज ज्यांनी अगदी आखाते देशामध्ये जाऊन देखील आपलं समालोचन ऐकवलंय, ते प्रवीणजी दुगाडे सर जे पोंजे गावचे सुपुत्र आहेत, ते देखील या स्पर्धेमध्ये आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे। 4 दिवसाची स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत। मॅचला सुरुवात होईल। तिथे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे। भातान संघाला पहिलाच बॉल अगदी आपण पाहत आहे की पडल्यानंतर उचली घेतोय, पण फलंदाज आपण पाहाल या चेंडूकडे आशाळभूत नजरेने पाहत बसलाय, पण चेंडू हा नाही म्हणता चेंडू फळीचा संपर्क नाही येत, चेंडू मात्र लँड होतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि बॉल जातोय डॉट बॉलची सांगता होतीये, डॉट बॉलची सांगता होतीये। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गणेश पारिंगे। पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर चढवलेलं हे आक्रमण, चेंडूला फेकलं सीमा रेषा पार, खणखणीत षटकार। थँक यू। पहिल्याच बॉलवर नरेश सर आपण पाहताय की डॉट आला आणि त्यानंतर केलेलं हे आक्रमण म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती वरचढ ठरला गोलंदाज, आणि मग दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने देखील ओळखलंय, फलंदाजाने देखील गोलंदाजाला सांगितलंय की माझ्या मनगटामध्ये देखील ती ताकद आहे की जी पहिल्या चेंडूवरती तू दाखवली तर दुसऱ्या चेंडूवरती मी देखील दाखवेल।
याचं उदाहरण आपण मैदानावरती पाहायला मिळतं. खरं तर हेच क्रिकेट आपण पाहत आहे. कधी हा संघ बरचट, कधी तो संघ बरचट. चांगला फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, एक दाब येईल. 38चं सत्र आहे खऱ्या अर्थाने. आणि या 38च्या सत्रामध्ये फलंदाजांना मुभा असते, संधी असते खरं तर हात खुलून मारण्याची. पण त्या संधीचं सोनं करताना आपण पाहाल की फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती जरूर करतो, तिसऱ्या चेंडूवर देखील चांगला क्षेत्र जरूर निवडले खेळाडूने, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जरूर होतं. त्यामुळे एकच जाब आली, यात मात्र शंका नसेल. डावकुरे आता जो फलंदाज आहे आता मैदानावरती, डावकुरे आता जो फलंदाज बऱ्याचदा महागडा ठरतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये, P1च्या षटकामध्ये. सात धावा धावपळकावर आल्यात. 35 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. पंचाच्या भूमिकेत आपण पाहाल संदीपजी गायकवाड सर आहेत, जे अगदी त्यांच्याकडे कर्जत विभागामध्ये आदर्शाने पाहिलं जातं ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. त्याचबरोबर सूरज पांडे मुख्य पंचांच्या भूमिकेत, जे खोपोलीवरून बिलॉंग करतात. आणि थर्ड अंपायरमध्ये आपण पाहाल सुनीलजी आहिरे सर, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत नेरळ परिसरातील. हे 3 पंच आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार उमेशजी गायकवाड साहेब आपण पाहाल व्यासपीठावर उपस्थित आहेत. अगदी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत देखील केलं जात आहे, सत्कार देखील केला जातोय. गोलंदाज आपण पाहत आहे की चेंडू बदलले जात आहेत, कधी स्लोपर डिलिव्हरी, कधी समोरून चेंडू उडवला जातोय. हा देखील चेंडू आपण पाहाल की डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात, फलंदाजाच्या विरोधात फेकलेला हा चेंडू आहे. हे खरं तुमचं अस्त्र आहे. ज्यावेळेस तुम्ही चेंडूमध्ये व्हेरिएशन टाकाल, ज्यावेळेस तुम्ही चेंडूमध्ये काहीतरी बदल कराल, त्यावेळेस तुमचं मैदानावरती अधिराज्य गाजेल. फुलटॉस बॉल, डॅक्ट फलीवरती फक्त दिशा द्यायची होती. या चेंडूला तुम्हाला सीमारेषे पलीकडे घालवायचं. बॅट आणि बॉलचा जर संबंध झाला असता तर या चेंडूला जरूर आउट ऑफ द पार्क झाला असतं, कारण की हे चेंडू खूप कमी पाहायला मिळतात. ज्यावेळेस गोलंदाज यॉर्क लाईनचे चेंडू टाकायला बघतो, त्या कधी कधी व्हाईट लाईनच्या बाजूला यॉर्क टाकायला बघतो, गुडलेंथवर आपटायला बघतो, त्यावेळेस चेंडू फळीवर जाण्याचा प्रयत्न जास्त होतो गोलंदाजाचा, कारण की त्यावेळेस थोडा जजमेंट चुकला जातो गोलंदाजाचा आणि त्यावरती डायरेक्ट फुलटॉस बॉल जातो. आणि फुलटॉस बॉलवरती अगदी आपण पाहाल ना की जे चांगले चांगले खेळाडू असतात ते मात्र त्या चेंडूवर ज्या मेरिटनुसार गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे त्या मेरिटनुसार फळी फिरवतात आणि चेंडूला फेकून देतात सीमारेषे पलीकडे. फुलटॉस बॉल जरूर आलता, फलंदाजाला एक नामी संधी होती, प्रहार चढवायची, अधिराज्य गाजवायची, कॉन्फिडन्स लूज होतो. एखाद दुसरा मोठा फटका आला गोलंदाजावर, तो गोलंदाजाचा देखील कॉन्फिडन्स लूज होतो. वाईट बॉल. 8 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. एक अतिरिक्त चेंडू फेकतोय गोलंदाज. आता विजयासाठी आपण पाहाल की 34 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 17.0 सरासरी असणारे आतापासून येणाऱ्या चेंडूंमध्ये 34 धावा जमवायच्यात. गणेश पारेंगे आपण पाहाल गोलंदाजी मार्कवर येतोय, चांगले गोलंदाजी करतोय अद्याप. मोठा फटका एक्झॅक्टिव्ह केला जातोय स्क्रीनच्या डोक्यावरून, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे धावतोय. 7 धावसंख्येसाठी आलेले एक प्रहारी, एक दर्जेदार, एक दमदार खासदार चषकाचा हा दमदार षटकार. यस यस थँक्यू. येस इजे थँक्यू. या ठिकाणी आपण पाहाल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, संपुष्टात आलाय. धावपळकर मात्र तब्बल धावा येऊन पोहोचल्या. त्या 14 धावा धावपळकावर लागले जात आहेत. कधी कधी नरेश सर बरेचसे मोठे समालोचक सांगतायत की ज्यावेळेस म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, जे सिनियर आहेत, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे आणि जे मोठे मोठे सिनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडून काही शब्द आम्ही जरूर ऐकलेत. ज्यावेळेस गोलंदाजाचं P1चं षटक जो गोलंदाज हाताळतो त्याचं षटक जर 6 ते 5 धावसंख्येचं पडलं ना तर ते P1चं गोल्डन षटक म्हणून संबोधलं जातं. आणि 7 धावसंख्येच्या वरती पडलं षटक तर त्या षटकाला काही अर्थच देखील राहत नाही, कारण की पहिला गोलंदाज यासाठी आपण वापरला जातो की संघाचा मेन अगदी त्याला सर सेनापती म्हटलं जातं, की ज्याच्या हातामध्ये क्षमता दिली असते की समोर मोठे फलंदाज असणारे 2 नामी फलंदाज, कारण की त्यांना ओपनिंगला का पाठवलं जातं की संघाचे तारणहार असतील ते.
त्यासाठी त्यांना पाठवलं जातं, पण गोलंदाजांना त्याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी गोलंदाजाला पाठवायला लागतं. एकच गोलंदाज दोन बॅट्समॅनला फेस करत असतो आणि फेस करत असताना त्या गोलंदाजावर तो प्रहार या हल्ले चढत असतील तर तो गोलंदाज सपशेल मैदानावरती फेल ठरतो. यात मात्र शंका नसणारे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देतोय मनीष कोकंबे. मनीष कोकंबे गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल उडवलाय काव कॉर्नर रिझन मधून सरळ सीमारेषे पलीकडे, नो डाऊट आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक यू. षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र बदललं जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 20 या आकड्यावरती 20 धावफलक लागले जात आहेत. आता इथून यापुढे 22 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजावर पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, फिरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा सिग्नल येतोय पंचांचा. अतिरिक्त धावफलकावर जोडले जाईल. या अतिरिक्त धावेने धावफलकात मात्र बदल होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 या आकड्यावरती 21 धावफलकावर लागले जात आहेत एकही गडीच्या मोबदल्यात. उद्यमवर पाहाल की अर्धा किल्ला आता अर्धा डोंगर फलंदाजांनी मात्र चढलेत, पण अर्धा डोंगर आता यापुढून अजून चढायचा आहे. म्हटलं तर प्रयत्न तेवढेच करायचे, पण जर गोलंदाजांनी जर जास्त प्रयत्न केले ना तर हा किल्ला त्यांना सर काढताना खूप अवघड जाणार आहे. कारण की कधी कधी पूर्ण हत्ती गेला की हत्तीची शेपूट देखील त्रास देते. गोलंदाजांना काहीतरी कारनामा करावा लागणार आहे. त्यामधील एक कारनामा झालाय जरूर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जिथे झेल होते तिथे अगदी आपण पाहिलं की सूर्याच्या किरणांनी गोलंदाज क्षेत्ररक्षकाला चकवलं आणि ज्या खेळाडूची मैदानावरती फळी तळपतीये त्याच्या विरोधात चेंडू मात्र हातामध्ये येत असताना शेवटच्या क्षणी चेंडूची मात्र अगदी आपण पाहिले की सोडणी केली गेली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. अशा वेळेस अगदी आपण म्हटलं जातं ना की प्रत्येक खेळाडूकडे कॅप जरूर हवी. काल आमचे तुषारजी धुमाळ सरांनी जे सीईओ आहेत आपले श्रीगणेश स्पोर्ट्सचे कोपोलीचे त्यांनी कॅप दिल्यात द गेम चेंजरसाठी. खरं तर पॉवर प्लेच्या बाहेर जे जे खेळाडू असतात त्यांनी कॅप घातलीच पाहिजे खऱ्या अर्थाने. कारण की अगदी आपण पाहाल की दुपारच्या सत्रामध्ये सूर्याची किरणं आपल्या डोळ्यावर येत असतात आणि ते डोळ्यावर येत असतात त्या सूर्याच्या किरणांना फेस करण्यासाठी तुमच्या डोक्यावरती कॅप ही हवीच. एक धावेतीय धावसंख्येत एकाकडे बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. स्पर्धा जरूर प्रवीण सरांनी उल्लेख केला उमेश दादा की यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा असणार आहेत, पण या वर्षाच्या शेवटीच जी उमेश दादा गायकवाडांची स्पर्धा असणार आहे ती सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. की अगदी त्यांनी स्पर्धेची सुरुवात जरूर त्यांनी केली आणि आतापासून ज्या ज्या स्पर्धांना सुरुवात होईल पण वर्षाच्या शेवटी दादांची स्पर्धा होणार आहे. पण त्या स्पर्धेमध्ये एवढं मोठं आयोजन असणार आहे की या स्पर्धेमध्ये जरूर आम्ही त्यांच्याशी संवाद जरूर करू की या स्पर्धेमध्ये आपल्याला महाराष्ट्र ओपन हा लॉट्स खेळवायचा. 8 संघ आपण महाराष्ट्र ओपनच्या आणूयात या स्पर्धेमध्ये. पुढच्या वर्षी जी आपली स्पर्धा होईल जे खासदार चषक होईल त्या खासदार चषकामध्ये आपण महाराष्ट्र ओपनचे 8 संघ आणूयात. त्यासाठी आमचं सहकार्य तुमच्या मागे सदैवच असणार आहेत. जरी अगदी महाराष्ट्र ओपनचे संघ नाही आणले तरी रायगड ओपनचे संघ या 8 संघ या स्पर्धेमध्ये आम्ही खेळण्यासाठी जरूर तुम्हाला सहकार्य करू. यात मात्र शंका नसणार ते देखील तुम्हाला लाईव्ह वर सांगितलंय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय 27 या आकड्यावरती 27 जावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. डावखुरी आताचा फलंदाज आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर होईल. पैदारावरती आपण पाहता की फंबल होती आता खेळाडूंची. कारण की ज्या ज्या वेळेस मनामध्ये खचले जातात खेळाडू त्यावेळेस रणांगणामध्ये देखील खचले जातात. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे ज्यावेळेस तुम्ही युद्धामध्ये उतरले जाल युद्धामध्ये उतरत असताना प्रथमतः तुम्हाला युद्धामध्ये जिंकणं महत्वाचं नाहीये तर ते
प्रतिस्पर्धी म्हटले आपले विरोधक जे आपल्या विरोधात जो मुलूक आहे त्यांना प्रथमतः मनामध्ये खचवायचं आणि मग रणांगणामध्ये आल्यावर त्यांना खचवायचं. ते पहिल्याच काम आपण पाहाल की पहिल्या षटकामध्ये हे पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये गोलंदाजीवर केलेला हल्ला आपण पाहिला आणि त्या हल्ल्यावर ते 14 धावा आल्या. तिथपासून घर फिरले आणि घराच्या भाषा देखील फिरले. मोठा फटका एक्झिक्यूट केला जातो. बॅक टू द बॉलर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ही देखील झेल सोडली जाते. 2 धाव या चेंडूवरती मिळतील यात मात्र शंका नसणारे. लेझी क्रिकेट अगदी आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाला वाटलं की सहजरित्या झेल होईल. मग क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही लेझी क्रिकेट खेळाल ना त्या वेळेस हा क्रिकेट तुमच्या अंगाशी येणार यात मात्र शंका नसणार. एक बॉल अजूनही बाकी असणारी या षटकामधील. आता धाव संख्येची गरज असणारी उर्वरित चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची गरज असणारे. गोलंदाज आपण पाहाल की दुसऱ्या क्रमांकाचा असणारे मनीष गोलंदाज आहे. चेंडू आपण पाहाल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार. थँक्यू. बारा चेंडू आणि आता विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. एक मोठ्या फटक्याची गरज असणारी. खरं तर 12 चेंडू 8 धावसंख्या अगदी पुष्कळ आहेत. पण या गोलंदाजाने जर मेडन षटक फेकलं मैदानावरती तर 6 चेंडू 8 धावसंख्येचं समीकरण येईल आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात मात्र शंका नसणार. पण या गोलंदाजामध्ये ती कॅपॅसिटी, ती ताकद, ते आत्मबळ आहे का? या गोलंदाजाच्या मनगटामध्ये ती ताकद आहे का? की या गोलंदाजाकडे कोणते शस्त्र आहेत, कोणते चेंडू आहेत, कोणते व्हेरिएशन आहेत की जे मैदानावरती हा गोलंदाज फेकू शकेल? चला स्टार्ट. गोलंदाज पुढे शेकदार रडार मध्ये तयार होतोय. पंचांच्या वजव्या इष्टीने गोलंदाजी चालू आहे. पण चेंडू आपण पाहाल दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून गोली सारखा चेंडू जसा सुईमधून धागा ओवावा तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावसंख्येसाठी आलेला एक विजयाच्या समीप नेणारा हा दर्जेदार चौकार. चार धावसंख्येची गरज आहे. डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती असेल या स्पर्धेचं थीम गीत होऊयात. यानंतर विनंती असेल पहिल्या मॅच मध्ये जो संघ विजय झालाय मोठा फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. तुला नाही मला पण जेल धरणी मातेला. चला जांभिवली संघ आपल्याला विनंती असणार आहे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू. आपण पाहाल की जांभिवली संघ अगदी वेळेवर उपस्थित राहिलाय आणि विजयी झाल्यानंतर त्यांना माहिती आपली मॅच आहे तर तो संघ टॉस बॉक्स मध्ये येऊन आधीच पोहोचलाय. धन्यवाद जांभिवली संघ आपण आल्याबद्दल. यानंतर या सामन्यातून जो विजय होईल दांडीगुल फलंदाज होईल बाद. यस जे पहिलं जे कडवं आहे ना, जो पहिला मुकडा आहे, पहिला जो अंतराळ डिझास्टर तो पहिले संपूर्ण पूर्ण उद्यात आमचे ऑपरेटर आपल्याला देखील विनंती असेल की या स्पर्धेचा थीम गीत देखील लाईव्ह वर वाजलं पाहिजे. विनायक पाटील या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या कम्प्युटरमध्ये फिट आहे.
4 दिवस सलग या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर आमचे कॅमेरामन ऋतिक आपण पाहत आहे. खर तर शेवटचा चेंडू आपण पाहाल की ज्यावेळेस जमिनीवर पडेपर्यंत चेंडूला कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी आपण पाहत आहे की आमचे WTC. जर हा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल, या चॅनलची क्लिअरिटी, या चॅनलचे आवाज तुम्हाला जर आवडले असेल, तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला जर विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. प्रथमतः बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर या स्पर्धेची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवनवीन व्हिडिओज या क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील WTCcricket.in च्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येचे घराचे गोलंदाज आपण पाहाल. वैभव कोकंबे गोलंदाजी मार्कवर येतोय. बॅक टू द बॉलर. जर नरेश सर पहिल्या चेंडूवरती जो चौकार आला होता ना, तो जर चौकार आला नसता तर मॅच मध्ये खूप सारी मजा पाहायला मिळाली असती. तो एखाद जर बॉल डॉट आला असता ना, तर मॅच अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती वैभवची. वैभवचं आपण पाहिलं षटक, चांगलं षटक पडलं. दुसरं षटक पडलं ते थोडं महागडं पडलं. त्याच्यामध्ये देखील एका षटकार वाचला असता पहिल्या बॉलवरचा किंवा शेवटच्या चेंडूवरचा एक चौकार वाचला असता तर मॅच मध्ये खूप सारी मजा आपल्याला पाहायला मिळाली असती. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. डीजे वाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर. केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंडवर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर. केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंडवर. यस इज थँक्यू. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. पंच संदीपजी गायकवाड आणि पांडे सर, आपल्याला एक विनंती असणार आहे की आज आपल्याला सेमीफायनल देखील खेळवायचे आणि या स्पर्धेची मेगा फायनल देखील खेळवायची. तर तुमच्याकडे 20 मिनिटं दिली जातील. 25 मिनिटं शक्यतो नसतात 4 षटकांना. 20 मिनिटं दिली जातील. या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची. प्रत्येक षटकाला तुम्हाला प्रत्येकी 5 मिनिटं दिली जातील. या 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला षटक हे संपवायचं असेल, अन्यथा तुम्ही डायरेक्ट पॅनल्टी देऊ शकता. ही अथॉरिटी तुमच्याकडे दिलेली आहे. आयोजकांनी विजय फटका येतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी आलेला षटकार. माश्री संसद रत्न खासदार आपा मनानी लाई दिलदार. आपा मनानी लाई दिलदार. आपा मनानी थँक्यू. लाई दिलदार. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट महेश बोहीर, ज्याने अगदी 4 धावसंख्या देत 3 विकेट्स घेतल्या. या मॅचला चांगलं वळण दिलं. महेश बोहीर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला या महेश विनंती असेल आमचे आदरणीय पाहुणे